नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बायोमास सोर्स आणि त्याचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम बायोमास म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, जे ऑर्गॅनिक मटेरियल असतं जे की प्लांट्स, ॲनिमल आणि मायक्रो ऑर्गॅनिझमपासून तयार होतं. तसंच एक रिन्युएबल सोर्स एनर्जी आहे ज्याच्याद्वारे आपण हीट, इलेक्ट्रिसिटी किंवा जे काही वेगळे जे बायो प्रोडक्ट आहे ते आपण याच्यापासून तयार करू शकतो. आणि हे बायोमास हे त्याच्या सोर्सवरती, कंपोजिशन आणि त्याच्या फॉर्मवरती, तो कोणत्या फॉर्ममध्ये, त्याचं कंपोजिशन वगैरे कसं आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याचं सोर्स कुठून आलेलं आहे, त्याच्याद्वारे त्याचं क्लासिफिकेशन पूर्णपणे केलं जातं. तर आपण ते इन डिटेल या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तो व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात प्रथम सोर्सेस ऑफ बायोमासमध्ये जर आपण पाहिलं तर बायोलॉजिकल मटेरियलमध्ये त्याचे वेगवेगळे जे काही व्हरायटीज आहे किंवा सोर्सेस आहे ते आपल्याला पाहायला मिळतात. तर प्रायमरी सोर्स आता आपण पाहूयात. तर पहिलं प्रायमरी सोर्स आहे प्लांट बेस्ड बायोमास. द प्लांट बेस्ड बायोमासमध्ये जे काही ॲग्रिकल्चर रेसिड्यू असेल, म्हणजे जे जे शुगर केन बॅगेजेस, म्हणजे तसंच जे काही स्ट्रॉ असेल, हस असेल किंवा जे कॉर्न स्टोअर असेल किंवा जे शेती केल्यानंतर जेवढं पण जे उरतं, म्हणजे जे आपण धान्य काढतो त्याच्यानंतर जो चोथा उरतो तो सगळा बायोमास म्हणून यूज केला जातो. तसंच जे काही एनर्जी क्रॉप्स आहे त्याच्यापासून स्पेशली आपल्याला एनर्जी मिळते. तसंच फॉरेस्ट्री रेसिड्यूमधून जे काही वूड असेल किंवा लाकडं वगैरे असतील किंवा सॉडस्ट असेल किंवा अजून काही जे रेसिड्यू असतील त्याच्याद्वारे जे काही प्लांट बेस्ड बायोमास आहे आपल्याला मिळतं. त्याच्यानंतर ॲनिमल बेस्ड बायोमासमध्ये आपण जर पाहिलं, जर जे शेती वगैरे करतात त्यांच्याकडे गाय वगैरे असेल, ते जे काही शेण वगैरे आहे किंवा पोल्ट्रीमधून जे काही त्यांचा तो मैला निघतो, तसंच जे पिग मॅन्युअर आहे त्याच्यापासून जे काही ॲनिमल बेस्ड बायोमास आपण म्हणतो. तसंच जे काही टिश्यू आहे ॲनिमल, जे स्लॉटरमध्ये जे काही स्लॉटर हाऊसचं जे काही वेस्ट असतं ते सुद्धा ॲज अ ॲनिमल बेस्ड बायोमास म्हणून कन्सिडर हे केलं जातं. त्याच्यानंतर अर्बन आणि इंडस्ट्रीयल बायोमास. तर अर्बन आणि इंडस्ट्रीयल बायोमासमध्ये जे काही म्युन्सिपल सॉलिड वेस्ट असतं, म्हणजे त्याच्यामध्ये जे काही ऑर्गॅनिक पोर्शन, जो काही फूड वेस्ट वगैरे, ओला कचरा सुका करायचा जो वेगळा केला जातो, जो ओला कचरा असतो किंवा जे गार्बेज असते किंवा फूड वेस्ट असतं त्याला ॲज अ बायोमास म्हणून इंडस्ट्रीयल बायोमास किंवा अर्बन बायोमास आपण म्हणतो. तसंच जे वेस्ट वॉटर ट्रीटमेंटनंतर किंवा जो वेस्ट वॉटर ट्रीटमेंटमध्ये जो काही प्लॅन्ट आहे त्याच्यात जे काही स्लज निघतो वरती, ते कारण की पाणी जे बाहेर काढतो आणि जे स्लजवरती जे राहतं ते सुद्धा ॲज अ बायोमास म्हणून आपण यूज करू शकतो. तसंच जे इंडस्ट्रियल ऑर्गॅनिक वेस्ट आहे, म्हणजे फूड प्रोसेसिंग युनिट्समध्ये किंवा जे काही पेपर मिल आहे किंवा कोणताही फार्मा इंडस्ट्री असेल त्याच्यामधून जे काही ऑर्गॅनिक वेस्ट निघतं ते सुद्धा ॲज अ बायोमास म्हणून आपण यूज करू शकतो. अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आपल्याला बायोमास हे मिळतं. त्याच्यानंतर ॲक्वॅटिक बायोमासमध्ये जर आपण पाहिलं, जे काही मायक्रो अल्गी आहे किंवा सीवीड्स आहे जे की फ्रेश आणि मराईन वॉटरमध्ये ग्रो होतात, ते सुद्धा आपण जे ॲक्वॅटिक बायोमासमध्ये आपण कन्सिडर हे करतो. त्याच्यानंतर आता आपण सोर्सेस बघितले, म्हणजे बायोमासचं कुठून सोर्स आपल्याला मिळू शकतं. पण आता आपण त्याचं वेगवेगळं क्लासिफिकेशन कसं केलं जातं आणि कोणत्या वेने त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं ते आता आपण पाहूयात. तर पहिलं जे आहे फिजिकल फॉर्म. तर फिजिकल फॉर्ममध्ये आपल्याला 3 कॅटेगरी पाहायला मिळतात: सॉलिड, लिक्विड आणि गॅस. तर सॉलिडमध्ये आपल्याला वूड, क्रॉप, जे काही ॲनिमल डंक असेल किंवा पेलेट्स असेल ते आपल्याला पाहायला मिळतं. लिक्विड बायोमासमध्ये जे बायो ऑइल असेल, इथेनॉल, बायोडिझेल हे जे फॉर्मेशन होतं ते. तसंच गॅसियस बायोमासमध्ये बायोगॅस म्हणजे मिथिन प्लस CO2, तसंच सिनगॅस, त्याला आपण CO प्लस H2, हे जे काही बायोगॅस आणि सिनगॅस जे गॅसेस बायोमासमध्ये आपल्याला मिळतं. म्हणजे आपण एखाद्या बायोरिॲक्टरमध्ये जर जे फूड वेस्ट आहे ते कलेक्ट करून ठेवलं तर मग त्याच्यातून आपल्याला जे काही फर्टिलायझर पण मिळतं, बायो फर्टिलायझर पण तयार होतं, खत पण तयार होतं. तसंच आपल्याला त्याच्यातून जे काही मिथेन आहे ते तयार होतं, जे की आपण ॲज अ बायोगॅस म्हणून यूज करू शकतो. तर मग 3 फिजिकल फॉर्मद्वारे आपण त्याचं क्लासिफिकेशन हे करतो: सॉलिड, लिक्विड आणि गॅस. त्याच्यानंतर बायोकेमिकल कंपोजिशनद्वारे त्याचं आपण वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे त्याच्यामध्ये जर कार्बोहायड्रेट रिच बायोमास असेल, म्हणजे ज्याच्यात शुगर किंवा स्टार्चची जास्त मटेरियल असेल, शुगर केन किंवा मेसपासून जो चोथा वगैरे उरतो, तर ते शुगर किंवा स्टार्चचे मटेरियल जास्त असेल तर मग आपण त्याला कार्बोहायड्रेट रिच बायोमास म्हणतो. तसंच लिग्नोसिलोलिक बायोमास, म्हणजे त्याच्यामध्ये आपण सेल्युलोज आणि हेमिसेल्युलोज किंवा लिग्निन जे आहे त्याचं प्रमाण जास्त असतं, त्याला आपण लिग्नोसेल्युलोज बायोमास म्हणतो. तसंच लिपिड बेस्ड बायोमास म्हणजे जे काही अल्गी किंवा बायोडिझेल किंवा ऑइल सीड असतात. प्रोटीन रिच बायोमास म्हणजे ॲनिमल वेस्ट आहे किंवा अल्गी आहे, जे की
ॲनिमल वेस्ट जे स्लॉटर वगैरेमध्ये जास्त प्रमाणात मिळतं, तसंच जे काही हे कॉमन एनर्जी सोर्स आहे जो की फीडमध्ये यूज केला जातो जास्त प्रमाणामध्ये. तर बायोकेमिकल कंपोजिशन जर म्हटलं, ज्याच्यामध्ये जर जास्त प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट असेल ते कार्बोहायड्रेट रिच झालं, ज्याच्यामध्ये लिग्निन असेल ते लिग्निन रिच झालं, लिपिड रिच असेल तर ते लिपिड रिच बायोमास किंवा प्रोटीन रिच बायोमास आपण त्याचं क्लासिफिकेशन करतो. त्याच्यानंतर सी जो पॉईंट आहे किंवा सोर्स ऑफ ओरिजिन, म्हणजे ज्याच्याद्वारे जे काही ओरिजिनद्वारे तो सोर्स ज्याच्याद्वारे आपण क्लासिफिकेशन केलं जातं, त्याच्यामध्ये प्रायमरी बायोमास जे की डायरेक्टली आपल्याला प्लॅन्ट्समधून मिळतं. सेकंडरी बायोमास जे की वेस्ट मटेरियल जे की आपण प्रोसेस वगैरे केलेले आहे, म्हणजे सॉडस असेल, मॅन्युअर असेल, किंवा टर्शरी बायोमास जे काही पोस्ट कन्झ्युमर असेल, वेस्ट लाईक म्हणजे फूड वेस्ट असेल किंवा सीवेज ट्रीटमेंट जर आपण केली असेल तर त्याच्याद्वारे त्याची जी क्लासिफिकेशन आहे किंवा ओरिजिन आपल्याला डिसाईड करता येतं. म्हणजे आपल्याला जर चोथा वगैरे असेल किंवा पानं असतील, हे जे आहे ते प्रायमरीमध्ये जातं. सेकंडरीमध्ये जे काही वेस्ट मटेरियल आहे प्रोसेस केलेलं असतं, त्याच्यामध्ये सॉड असेल, मॅन्युअर असेल. टर्शरी म्हणजे जे काही फूड वेस्ट असेल, जे ओला कचरा आपण जे म्हणतो. तसंच जर आपण जे अर्बन जे काही इंडस्ट्रीज असतील किंवा अर्बन लोकेशन असतील, त्याच्यात जे काही सीवेज ट्रीटमेंट केलं जातं, ज्याच्यातून जे काही स्लीवेज आपल्याला मिळतं, ते टर्शरी बायोमासमध्ये कन्सिडर हे केलं जातं. तर कन्क्ल्युजन जर विचार केला, क्लासिफिकेशन आपण बघितलं म्हणजे वेगवेगळ्या बायोकेमिकलद्वारे, त्याच्या कंपोजिशनद्वारे आणि त्याच्यामध्ये जे काही ओरिजिन आहे, ओरिजिनद्वारे आपण क्लासिफिकेशन त्याचं करतो. आणि त्याचं सोर्सेस जर आपण विचार केले तर प्लॅन्ट बेस आहे, ॲनिमल बेस आहे, अशा वेगवेगळे सोर्सेस आपल्याला बायोमासचे आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे जे काही बायोमास आहे त्याच्याद्वारे जे काही रिन्युएबल आपण अल्टरनेटिव्ह टेक्निक किंवा अल्टरनेटिव्ह फॉसिल फ्यूलच्या प्रॉपरली मॅनेज केलं की युटिलाइज आपण याचं करू शकतो. आणि याच्याद्वारे जे काही एनर्जी आहे ते ऑप्टिमाइज आपण करू शकतो आणि जे काही सस्टेनेबिलिटी आहे ते आपण इन्शुअर याच्याद्वारे करू शकतो. आणि याच्याद्वारे आपल्याला समजतं की बायोमासचं जे काही सोर्स आणि क्लासिफिकेशन आहे ते कसं सिलेक्टिव्हली सेपरेट आहे किंवा कशाद्वारे त्याचं ते क्लासिफिकेशन हे झालेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बायोमासचे सोर्सेस आणि क्लासिफिकेशन हे कसं करतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इम्प्रूव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.